ऑल, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. दिवसाची खूप छान अशी सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसातून जे आहे ते म्हटलं तुम्हाला बाहेरचा एक नजारा दाखवून द्यावा, की आमच्या इकडे केवढं छान आणि दाट असं धुकं पडलेलं आहे. आणि मी ना बऱ्याच वेळा आता ऑब्झर्व्ह केलंय, की जेव्हा पण धुकं पडतं ना, तेव्हा जे आहे ते थंडी कमी पडते. म्हणजे थंडी जी आहे ते कमी वाजायला लागते आणि आज पण जे आहे ते आमच्याकडे थंडी कमी आहे आणि आज हे धुकं पण पडलेलं आहे. माहीत नाही मला मी बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला माहीत असेल की हे बरोबर आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा केवढं दाट जे आहे ते धुकं पडलेलं आहे, म्हणजे अगदी समोरचं पण काहीच दिसत नाही आणि ना आजकाल मला असा नजारा आहे ना बघायला खूप जास्त छान वाटतंय. त्याच्यामुळे मी ना याचा मस्तपैकी आनंद घेतलाय आणि चला आता किचनमध्ये आलेली आहे. सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत, जेवण वगैरे सगळं सगळं झालेलं आहे. दुपारची ही वेळ आहे आणि ना मला आता इथे कामं करायची आहेत. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी हे जे आहे ते सगळं क्लीन करून ठेवलं होतं आणि तुम्हाला म्हणाले पण होते की आम्हाला जे आहे ते किराणा माल भरायचा आहे. तर तसं तर किराणा माल अजून 1-2 दिवस आहेत भरायला. पण म्हटलं की चला जी लिस्ट लागते किराणा माल तयार म्हणजे आणण्यासाठी ती आपण जी आहे ते तयार करून घेऊ. आणि बघा आता सध्या जमाना AIचा आहे आणि सगळं जे आहे ते डिजिटल होत आहे. तरी मी जे आहे ते वही पेन घेऊन इथे उभी आहे लिस्ट तयार करण्यासाठी. कारण का मला जे आहे ते हे खूप जास्त उपयोगी पडते अशी लिस्ट करायची म्हटलं की. म्हणजे काय होतं ना की आपल्याला कोणतं सामान हवं आहे, कोणतं नाही सामान, हे सगळं नोट डाऊन करता येतं. तसं तर ते मोबाईलमध्येही करता येतं. पण एक असं लिहून ठेवलं ना की माझ्या आहे ना लक्षात पण राहतं की काय काय आणायचं आणि काय काय नाही ते. आणि मेन म्हणजे ना मग किती अमाऊंटमध्ये आणायचं ना हे पण मी जे आहे ते लिहून ठेवते. जेणेकरून कमी पण आणलं जात नाही आणि ते सामान जे आहे ते जास्त पण होत नाही. आणि मेन म्हणजे ना असंच जर लिहून ठेवलं ना तर मला पुढच्या वेळेस पण याचा रेफरन्स जो आहे तो उपयोगी येतो. म्हणजे पुढच्या महिन्यात पण जर मला सामान बघायचं असेल की काय काय आणायचं तर मी या जे गेल्या महिन्यातली लिस्ट असते त्याचा रेफरन्स घेऊन जे आहे ते मी पुढच्या महिन्यातलं सामान भरत असते. त्यामुळे ना हे माझ्यासाठी ना खूप जास्त फायद्याचं ठरतं असं वही पेनाने लिहून ठेवल्यामुळे. आणि लिहायचं एक कारण असं पण आहे की जर मी जरी नाही गेले सामान आणायला आणि आशूचे बाबा जरी गेले तर त्यांना माहीत असावं की कोणतं सामान आणायचं आणि ते किती क्वांटिटीमध्ये आणायचं या हिशोबाने पण जे आहे ते मी एक लिहून ठेवते. म्हणजे जरी यांनी ही लिस्ट नाही लिहिली तरी मी जे आहे ते फोटो काढून पाठवते त्यांना, जेणेकरून त्यांना ते कळेल की हे सामान आणायचं आहे आणि एवढ्या अमाऊंटमध्ये आणायचं आहे. त्याच्यामुळे हा एक फायदा आहे. त्यामुळे जे आहे ते मी हे असं लिहून ठेवते. पण शक्यतो असं होत नाही. कधीतरी जे आहे ते मी जात नाही त्यांच्यासोबत. पण आता यावेळेस जे आहे ते जास्तीचं सामान पण भरायचं आहे आणि मग म्हटलं की चला आपण पण जे आहे ते एक त्यांच्यासोबत जाऊन येऊयात सामान आणायला. आणि अशी लिस्ट करून नेली ना की जे आहे ते आपल्याला पटकन वस्तू घेता येतात आणि जास्त वेळ पण नाही लागत सामान घ्यायला. आणि बाकीच्या वस्तूंकडे जे आहे ते आपलं लक्ष जात नाही, कारण का आपल्याला माहीत असतं की आपल्याला एवढं सामान जे आहे ते घेऊन यायचं. त्याच्यामुळे माझं तर असं होतं की जेवढं सामान लिहून नेलेलं आहे तेवढं सामान मी जे आहे ते घेऊन येते. हां, एखाद दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या इकडे तिकडे होतात, कारण का आता आशू आहे त्याच्यामुळे एखाद 2 गोष्टी ज्या आहेत त्या मी जरा एक्स्ट्राच्या घेऊन येते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत त्या घेऊन येते. असं तुमच्यासोबत पण होतं का हे मला नक्की सांगा. तर चला मी जे आहे ते आता बघते की काय काय सामान माझ्याकडे घरात अवेलेबल आहे. त्यानुसार जे आहे ते मी आता सामान इथे आणणार आहे. कारण घरामध्ये जे आहे ते गावाकडचे थोडे पाहुणे पण येणार आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते सामान मला एक्स्ट्राचं भरायचं पण आहे. आणि फॅमिली मेंबर्स वाढले की जे आहे ते सामान एक्स्ट्राचं लागतंच घरात. आणि अशा वेळेस जे आहे ते आपल्याला वाटतं की सामान जे आहे ते कमी पडायला नको, कारण आपण जे आहे ते वेगवेगळे पदार्थ बनवत राहतो किंवा एकच पदार्थ जो आहे तो सारखा बनवत नाही, वेगवेगळे दरवेळेस असं ट्राय करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं सामान जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल असावं. आणि जर सामान अवेलेबल नसेल तर मग असे पदार्थ असतात काही काही की ते आपल्याला बनवायची इच्छा पण होत नाही, कारण का ते सामान जे आहे ते आपल्या घरात अवेलेबल नसतं म्हणून. त्यामुळे मी जे आहे ते सगळं आठवून व्यवस्थित लक्ष देऊन जे आहे ते सगळं सामानची लिस्ट तयार करते. आणि मी इथे तुम्हाला हे दाखवते की माझं अक्षर एवढं छान आहे ना, म्हणजे खरंच खूप छान आहे अक्षर. मला आहे ना माझं अक्षर खूप जास्त आवडतं. चला तर मी आहे ते पुन्हा एकदा लिस्ट बनवते, पुन्हा एकदा चेक करते की जर माझ्याकडून काही राहिले की नाही. नंतर मग आशूच्या बाबांनी ऑलरेडी मला सांगून ठेवले की जे काही घ्यायचं ते एकदाच घे, मी पुन्हा पुन्हा काय जे आहे ते मार्केटला जाणार नाही किंवा तुला पण जे आहे ते घेऊन जाणार नाही. मग त्याच्यामुळे जे आहे ते मी आता म्हटलं की चला पूर्णपणे जे आहे ते फोकस आपल्या कामावरती करूयात आणि ही एक आहे ती लिस्ट बनवून घेऊया, जेणेकरून काही विसरायला नको माझ्याकडून. आणि आशूला पण बाहेर
ते खेळवणं हा आता माझ्या डेली रुटीनचा एक भाग झालेला आहे. त्याला पण जे आहे ते सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास खाली खेळून आणावं लागतं. तेव्हाच तो जो आहे तो शांत घरामध्ये बसतो आणि जेव्हापासून त्याला ना या स्लाईडवरती चढता येते ना, तेव्हापासून तो जो आहे ना अजिबात एका जागी शांत बसत नाही आहे. नाहीतर जेव्हा लहान होता ना, तेव्हा एका जागी शांत असा गवत खेळत बसायचा किंवा माती खेळत बसायचा. पण आता तो आहे ना अजिबात खेळायला काही मागत नाही एका जागी बसून. सारखं जे आहे ते या स्लाईडवर त्या स्लाईडवर किंवा झोक्यावरती बस असंच त्याचं काहीच जे आहे ते चालू असतं आणि मला जे आहे त्याच्याकडे मग खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. The next day. हाय, गुड मॉर्निंग. काल मी काही शूट केलं नाही. काल फक्त जे आहे ते आशूला संध्याकाळी बाहेर ते खेळून आणलं. त्याच्यानंतर स्वयंपाकाचं वगैरे काही शूट केलं नाही आणि आज दुसरा दिवस झालेला आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण आहे आणि दत्त जयंती पण जी आहे ते लागून आलेली आहे. म्हटलं की चला छान असा हेअर वॉश करून घेऊयात आणि सकाळचं जे आहे ते सगळं आवरून झालेलं आहे. म्हणजे स्वयंपाक तर काही करायचं नाही, आज उपवासच आहे. त्यामुळे आशूचं जे आहे ते थोडंसं केलेलं आहे. त्यानंतर लगेचच जे आहे ते मार्केटला निघालो होतो, कारण का सामान जे आहे ते भरायचं होतं. पण त्याच्या आधी बाकीची जी कामं होती ती करून घेतली. आशूच्या फ्रेंडचा जो आहे तो बर्थडे आहे, त्याच्यासाठी जे आहे ते आम्ही गिफ्ट घ्यायला आलो होतो. गिफ्ट वगैरे सगळं घेतलं, पण तिथल्या काकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे आहे ते आतमध्ये जाऊन बघा, आपल्याकडे जे आहे ते गाड्यांचं कलेक्शन पण खूप छान आहे. म्हणजे ते एवढे फोर्स करत होते की म्हटलं चला जे आहे ते एक नजर टाकूनच घेऊया, जेणेकरून फ्युचरमध्ये जर आपल्याला घ्यायची असेल तर एक आपल्याला आयडिया आली पाहिजे की कशी गाडी घ्यायची आणि कशी नाही ते. मग ते जे आहे ते बघून आलो इथून. तर छान कलेक्शन होतं, पण आत्ता सध्या तरी आम्हाला घ्यायचं नाही आहे. पण बघू फ्युचरमध्ये जर घ्यायचं झालं तर मग म्हटलं की इथूनच जे आहे ते आपण घेऊयात. बाहेरची सगळी कामं केली, त्यानंतर मेन काम म्हणजे सामान भरायचं. आशूच्या बाबांना म्हटलं की थोडंफार जे आहे ते माझं शूट करा. आधी तर नाहीच म्हणाले, पण कसंबसं जे आहे त्यांना कन्व्हिन्स केलं. म्हटलं ॲटलिस्ट थोडंसं तरी जे आहे ते माझ्यासाठी शूट करा. एक तर त्यांना ना असं बाहेर ते शूट करायचं वगैरे काही आवडत नाही, पण माझ्यासाठी ते आहे ते म्हटलं थोडंसं तरी शूट करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे ते ह्या क्लिप सगळ्या दाखवता येतील. तर आहे ना सामान बरंचसं घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी जे आहे ते ही ट्रॉली घेतलेली आणि त्याच्यापुढे जे आहे ते आशूला पण बसवलं होतं. पण आशूने खूप जास्त त्रास झाला. म्हणजे सामान घ्यायला बराच वेळ जे आहे ते गेला आणि त्यानंतर बिलिंगला पण भरपूर वेळ जो आहे तो आमचा गेला होता. मशीन त्याच्यामध्ये जे आहे ते मध्येच बंद पडलं. त्याच्यानंतर पुन्हा जे आहे ते सामान काढावं लागलं. पुन्हा एकदा त्यांनी बिल केलं. मग अशामध्ये एवढा वेळ गेला आणि आशू खूप जास्त चिडचिड करत होता. त्याला जे आहे ते भूक लागली होती, त्याच्यामुळे पटकन जे आहे ते घरी आलो आणि ना आता त्याला जे आहे ते खाऊन पिऊन झोपवलेलं आहे. आता म्हटलं की चला जी सामान आणलेलं आहे त्याची अनपॅकिंग करूयात, जेणेकरून आजच जी ही कामं केली ना तर आहे ना जिथलं तिथं सामान गेलं की बरं वाटतं. नंतर मग त्या जर पिशव्यांमध्ये सामान अडकून राहिलं ना तर ते बघायला पण बोर होतं आणि जर थोडा वेळ जरी गेला, आपण जर सामान आवरून ठेवलं नाही तर मग जे आहे ते परत खूप जास्त कंटाळा येतो. मग त्यासाठी जे आहे ते म्हटलं पटकन जे आहे ते आवरून ठेवत. आणि मी जे आहे ना इथे एक बास्केट पण आणलं होतं. म्हणजे माझ्याकडे जे आहे ते एक ट्रे होता, पाणी प्यायचे जे ग्लास असतात ना आपले, ते असे खाली ठेवायची इच्छा होत नाही. मग ते जे आहे ते मी ट्रेमध्ये ठेवायचे, पण ट्रे जो आहे तो असा म्हणजे थोडासा जो आहे तो जुना झाला होता आणि तुटला पण होता. मग म्हटलं की नवीन जे आहे ते एक बास्केट आणावं. ट्रेच आणायचा होता मला, पण ट्रे काही मिळालं नाही. मग त्याच्याऐवजी जे आहे ते मी बास्केट घेऊन आले छान असं, आणि त्याच्यामधून जे आहे ते पाणी खाली नितळत पण आहे. मग तेच जे आहे ते तुम्हाला ते दाखवत बघा ना. म्हणजे आपण जे आहे ते बाहेरून यायचं, पुन्हा हे सामान सगळं ठेवायचं, याच्यामध्ये आपला बराचसा जो आहे तो वेळ निघून पण जातो आणि त्यात परत घरातली आल्यानंतर कामं करावी लागतात ती वेगळीच. याच्यात जे आहे ते मला एवढा जास्त कंटाळा आला आहे. मला पण जे आहे ते असं वाटतं की झोपावं, पण माझी जी आहे ते बरीचशी कामं राहिलेली आहेत, कारण सकाळी जे आहे ते लवकर गेलो होतो. त्याच्यामुळे बरीचशी कामं जी आहेत ते 9 रक्तात जे आहे ते मी गेले होते आणि त्यातल्या त्यात आज गुरुवार पण आहे. मला पूजा पण जे आहे ते मांडायची आहे. सकाळी काही मला पूजा मांडायला झाली नाही. आता म्हटलं की संध्याकाळच्या वेळेला जे आहे ते पूजा मांडून घ्यावी. पण आता आशू झोपला तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं जी आहे ते करून घ्यावीत. नंतर तो एकदा उठला की ही कामं काही करता येणार नाहीत मला. पटकन असं सामान जे आहे ते काढून ठेवलं पिशवीमधून आणि आता भरायचं कशात हा मोठा प्रश्न आहे. कारण माझ्याकडे असं झालं ना की सामान यावेळेस मी जास्तीच आणले आणि हे सामान ठेवायला डबे जरा कमी पडत आहेत माझ्याकडे. तर म्हटलं की चला काही ना काहीतरी जुगाड तर केलं पाहिजे. आता एवढं सामान घेऊन आलं तर ते असं वाऱ्यावर तर नाही सोडून देऊ शकत ना. कोणता ना कोणता डबा तरी मोकळा करावा लागेल, तर कुठे ना कुठे तरी त्याची ॲडजस्टमेंट करावी लागेल. तर ती जी आहे ते माझी ॲडजस्टमेंट चालू आहे. ह्या डब्यातनं तर त्या डब्यात असं थोडं थोडं करून जे आहे ते सामान ठेवून देते, कारण का स्टोरेजचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघितलं असेल की माझ्याकडे एवढ्या जास्त काही भरण्या नाही आहेत आणि ज्या भरण्या आहेत त्या खूप जास्त छोट्या आहेत. आणि मी यावेळी जे आहे ते सामान जास्तीचं पण आणलेलं आहे, त्याच्यामुळे त्या भरण्यांमध्ये बसेल की नाही मला माहीत नाही. मग त्याच्यामुळे जे आहे ते म्हटलं चला डब्यांमध्ये जे आहे ते ठेवून
ठेवून द्यावं. आणि बघा हे वर्ष संपायला अजून 1 महिना बाकी आहे आणि आम्ही आधीच जे आहे ते कॅलेंडर घरात आणून ठेवलेले आहे. आणि ना आम्ही लहानपणी नेहमी आहे ना जेव्हा पण कॅलेंडर घरात यायचं ना तेव्हा आहे ना सुट्ट्या कधी-कधी येतात हे बघायचो. म्हणजे बर्थडेला आपल्या सुट्टी आहे की नाही किंवा कोणत्या सणाला कोणती सुट्टी आहे किंवा किती सुट्ट्या ज्या आहेत त्या आपल्या रविवारामध्ये निघून जात आहेत. असं जे आहे ते आमचं बघायचं चालू असायचं लहानपणी आणि आत्ता जे आहे ते मी तेच बघते. हां, फक्त दिवस जे आहे ते बदललेले आहेत. आता आहे ना मी फक्त हे बघत असते की सणवार कोणत्या-कोणत्या वाराला येतात आणि कोणत्या-कोणत्या नाहीत ते किंवा गणपती कधी येतोय किंवा असे जे आपले मराठी सण असतात ते कोणत्या-कोणत्या वाराला येत आहेत. आता दिवाळी कधी आहे हे सगळं जे आहे ते मी चेक करत होते. आणि यामध्ये ना मी आशूचा बर्थडे कधी आहे हे दाखवलं आहे. तुम्हाला कळालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्याचा बर्थडे कधी आहे ते. A few moments later. खरा स्ट्रगल आता इथून सुरू होतोय. म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं ना ते फक्त देवाचं सामान किंवा क्लिनिंगसाठी जे सामान लागतं ते सगळं सामान त्याच्यामध्ये होतं किंवा मसाले छोटे-मोठे ते सगळं त्याच्यामध्ये होतं. पण याच्यामध्ये जे आहे ते घरासाठी लागणारं सामान म्हणजे डाळी म्हणा किंवा पोहे, रवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि यावेळेस मी जी म्हटल्याप्रमाणे की एक्स्ट्राचं सामान आणलेलं आहे. मग त्याची जे आहे ते इथे ॲडजस्टमेंट चालू आहे. ह्या भरणीमध्ये बसते का त्या भरणीमध्ये बसते. तसं माझ्याकडे 4-5 ज्या आहेत 1 किलोच्या भरण्या आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या अर्ध्या किलोच्या भरण्या आहेत. आणि त्याच क्वांटिटीमध्ये जे आहे ते मी इथं सामान आणलेलं आहे. पण होतं ना असं की पोहे जे आहेत ते 1 किलो आणले तरी जे आहे ते भरणीमध्ये बसत नाहीत, ते फुगतात. त्याच्यामुळे म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या मला परत पिशवीमध्येच ठेवाव्या लागतात. आणि जेव्हा कधी या भरण्यांमधलं संपेल तेव्हा मी जे आहे ते पुन्हा ते सामान पिशवीमधलं या भरणीमध्ये ओतून ठेवेल. बघा ना लग्नाआधी आपल्याला कुठे एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या की असा जो आहे तो किराणा भरायचा असतो किंवा एवढ्या क्वांटिटीमध्ये भरायचा असतो. आपण जे आहे त्याला माहेरी बिनधास्त तसं राहायचो, खायचो, प्यायचो. कधी कोणी जे आहे ते एवढ्या जबाबदाऱ्या दिल्याच नव्हत्या अंगावरती. आणि आता लग्न झाल्यानंतर जे आहे ते अचानक एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या येऊन पडतात ना. आणि ना याच्यामध्ये जे आहे ते ॲडजस्ट करायला बराचसा जो आहे तो वेळ जातो. म्हणजे माझं पण असंच व्हायचं की जे आहे ते किराणा माल मी याच्या आधी कधी भरला पण नव्हता माहेरी असणं. आणि अचानक जे आहे ते सासऱ्यानंतर असं सगळं सामान जे आहे ते लिस्ट बनवायची ते घेऊन यायचं. पण आधी माहितीही नव्हतं की किती लागतं आणि किती नाही. ते ॲडजस्ट व्हायलाच बराच वेळ गेला. त्याच्यामुळे व्हायचं असं की कधी-कधी जे आहे ते सामान जास्तीचं होऊन जायचं किंवा कधी-कधी जे आहे ते सामान कमी पडायचं. मग जर सामान जास्तीचं झालं तर मग ते जे आहे ते संपवायचं. आणि जर कमी पडलं तर मग पुन्हा जे आहे ते पुढच्या महिन्याची वाट बघायची आणि त्याच्यानंतर जे आहे त्या महिन्यात सामान आणावं लागायचं. एवढा सगळा जो आहे तो लग्नानंतरचा स्ट्रगल होता, ॲडजस्टमेंट होती. पण आता नाही काही वाटत कारण का आता जे आहे ते सवय झालेली आहे. आणि आता जे आहे ते गणित म्हणतात ना की संसाराचं गणित जे आहे ते पूर्णपणे जमलेलं आहे मला. त्याच्यामुळे ना आता किराणा माल जे आहे ते लागेल तसंच आणते. आणि जरी कमी पडला तरी जे आहे ते जोपर्यंत हा महिना संपत नाही आणि पुढच्या महिन्यातला किराणा भरायची वेळ येत नाही तोपर्यंत जे आहे ते चालवून नेते. आणि जास्तीच्या गोष्टी तर आणल्या तर मग त्या अजून जास्त दिवस कशा टिकतील याच्याकडे जो आहे तो माझा जास्तीचा कल राहतो. आणि आम्हाला ना इंद्रायणी तांदळाची एवढी सवय लागली आहे ना की त्याच्याशिवाय ना वेगळा असा कोणता तांदूळ खायची इच्छा होतच नाही. म्हणजे लेमन राईस किंवा जिरा राईस करण्यासाठी वेगळा तांदूळ लागतो तो मी आहे तो थोडा आणून ठेवते. पण जर रोजच्या भातासाठी म्हणाल तर आम्हाला जो आहे तो इंद्रायणी कंपल्सरी लागतो. आणि आशूला पण जे आहे त्याची सवय लागलेली आहे. जर तो नसेल तर मग दुसरी अशी खायची इच्छा होत नाही. आणि आत्ता असं झालं ना की 2 वेळा आम्ही जे आहे ते गावी गेलो पण ना येताना आम्हाला काही इंद्रायणी तांदूळ अजिबातच मिळाला नाही. आणि त्याचा जो आहे तो सीझन पण संपला होता. म्हणून मग आम्ही जे आहे ते आता मार्केटमधून 2 वेळा जो आहे तो असा इंद्रायणी आणला 2-2 किलो. पण त्याचा ना अजिबातच भात जो आहे तो चिकट होत नाही आहे आणि वास पण त्याला जे आहे ते अजिबात इंद्रायणीसारखा येत नाही आहे. वेगळाच जो आहे तो स्मेल येतो आहे. त्यामुळे ना अशी खायची एवढी इच्छा होत नाही आहे या तांदळाची. पण ऑप्शन नाही आहे आता सध्या. जोपर्यंत मार्केटमध्ये नवीन इंद्रायणी येत नाही आहे. आता दिवाळीनंतर म्हणतात की इंद्रायणी बाजारात येतो म्हणून. पण अजून तरी आलेलं नाही आहे. आम्ही जी आहे ते चौकशी पण केली होती पण अजून काही मार्केटमध्ये आला नाही. मग म्हटलं की चला तात्पुरता जो आहे तो इथूनच तांदूळ घेऊन जाऊयात. 2च किलो आणलेलं आहे तरी पण जो आहे तो आम्हाला अजिबातच ह्याचा आहे ना असा भात खायची इच्छा होत नाही आणि संपत पण नाही आहे. कारण त्या तांदळाची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे दुसरा कोणता तांदूळ असा खायची इच्छा पण होत नाही. आणि त्याचा भात कसा छान असा मऊ पण होतो आणि वास पण त्याचा जो आहे तो एकदम छान येतो. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी जो आहे तो बाहेरचा नजारा दाखवला होता जे की धुकं पडलं होतं. आणि त्याच्यासमोरच जे आहे ते भात शेती पण होते. म्हणजे त्याची जी आहे त्याला कापणी झालेली आहे. पूर्ण भात जो आहे तो निघालेला आहे. पण कोणता तांदूळ पिकतो ते आम्हाला
माहीत नाही आहे. जर तिथं जर माहीत असेल की आम्हाला इंद्रायणी मिळतं तर तिथूनच जे आहे ते आम्ही तांदूळ घेऊ. म्हणजे बिना पॉलिशचा जो आहे तो तांदूळ तिथून आम्हाला मिळून जाईल. पण आम्ही काही अजून विचारलं नाही. पण बघू पुढे मागे जो आहे तो म्हणतोय की आम्ही विचारून घेऊ. चला तुमच्याशी गप्पा मारता मारता जे आहे ते माझं सामान पण भरून झालेलं आहे. जिथल्या तिथे भरण्या गेलेल्या आहेत आणि सामान पण जे आहे ते सगळं लिस्टप्रमाणे मी यावेळेस घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे कमी तर पडणार नाही. हा थोडंफार जास्तीचं होऊ शकतं. पण ठीक आहे, ते कॅरी फॉरवर्ड जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये करता येईल. चला सगळं जे आहे ते सामान आवरून तयार झालेलं आहे आणि किचन ओट्या पण आता म्हटलं की थोडाफार जे आहे ते क्लीन करून घ्यावा. आणि ह्या पिशव्या ज्या आहेत ना मी त्या जपून ठेवते, कारण का कधी कोणत्या पिशव्या लागतील काही सांगता येत नाहीत. तुम्ही पण असंच माझ्यासारखे आहात का की ज्या आहे ते पिशव्या जपून ठेवता? आपण एक तर हाऊसवाईफ आहोत आणि सगळ्या ज्या आहेत आपल्याला गोष्टी लागतातच. भले आज नाही लागत पण उद्या त्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अशा लागतील या दृष्टीने जे आहे ते मी या सगळ्या पिशव्या जपून ठेवते. बघा गेल्या रविवारी जे आहे ते मी हे सोफे साफ केले होते, पण त्याच्यावरती जे कवर आहे ते धुतले नव्हते. आज म्हटलं की ते जे आहे ते कवर धुवून घेऊयात. कवर छान असे धुवून वाळून पण निघालेले आहेत, कारण का बाहेर ते जे आहे ते आता ऊन छान पडतं त्याच्यामुळे वाळायला असा काही फारसा वेळ लागला नाही. आज म्हटलं की चला ते जे आहेत ते हे टाकून घेऊयात सोफ्यावरती. आणि हे जे कवर आहेत ना ते 2 in 1 आहेत. म्हणजे कोणत्याही साईडने टाकलं तरी ते जे आहेत ते बरोबर टाकल्यासारखेच वाटतात. म्हणजे त्याचा जो आहे तो यूज दोन्ही बाजूने करू शकतो. मग पहिल्या वेळेस मी जे आहे ते उलट्या बाजून टाकले, नंतर परत जे आहे ते सरळ करून टाकले. आता जे आहे ते म्हटलं की चला जे आहे ते छान असे धुवून टाकावेत. छान असे धुतलेले आहेत सोफा कवर. आता म्हटलं की त्याला जे आहे ते छान त्याच्या जागी सेट करून देऊया, जेणेकरून मला त्याच्यानंतर जे आहे ते आशू उठला तरी काही बाकीचं टेन्शन राहणार नाही. सगळं आवरेपर्यंत 3:30 पावणे 4 पण झाले होते आणि तेवढ्यात जे आहे ते आशू पण उठला होता. म्हटलं की चला त्याचं जे आहे ते सगळं खाणं-पिणं करूया, जेणेकरून त्याचं एकदा खाणं-पिणं झालं की मला तो जो आहे ना तो शांतपणे असा पूजा करून देईल. त्यानंतर पटकन जे आहे ते पूजा करायला घेतली, कारण का 4 जे आहे ते वाजून गेले होते. आता म्हटलं की जे आहे ते संध्याकाळच्या वेळेला पूजाची मांडणी करूया, जेणेकरून जास्त उशीर जे आहे ते पूजेला होणार नाही. आणि त्याच्यात जे आहे ते आता आज उपवास पण सोडायचा होता, त्याच्यामुळे स्वयंपाकाची पण जी आहे ती तयारी करायची होती. मग आशूला बघत बघत जे आहे ते आता पूजा करायला पण बसली. आता म्हटलं की चला तसं तो काही मला जास्त त्रास देत नाही. त्याचं एकदा जर पोट भरलं ना की तो जो आहे तो निवांत खेळत बसतो त्याचा. हा पण माझ्या शेजारीच बसून खेळेल एवढं मात्र नक्की. आणि मी ना पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे जशी पुस्तकात मांडणी सांगितली आहे ना सेम तशाच पद्धतीने जी आहे ती पूजेची मांडणी केलेली आहे. माझ्याकडे फोटो नाही आहे, पण जे आहे ते कलशवरतीच मी जे आहे ते हे नारळ ठेवते आणि आंब्याची 5 पाने ठेवते. त्याची तर 5 झाडांची ज्या आहेत त्या 5 पालव्या लागतात, पण आता इथे मिळत नाही. त्याच्यामुळे मी जे आहे ते आंब्याची पानंच मांडते आणि त्याच्यावरती नारळ ठेवून जे आपलं मंगळसूत्र असतं ते जे आहे ते घालते आणि साधे सोपी जी आहे ते पूजा करते जशी पुस्तकात दिलेली आहे. पानाचा विडा ठेवायचा, मग फळं ठेवायची, मग गणपतीची जी आहे ते पूजा करायची आणि तुपाचा आणि तेलाचा दिवा आणि मग नैवेद्य हे जे आहे ते एवढंच जे आहे ते फक्त मी चौरंगावरती मांडून ठेवते. तसं तर मार्केटमध्ये जे आहे ते छान छान आता मुकुट पण आलेले आहेत देवीचे, खूप छान छान आहेत. ते असे साड्या नेसवलेल्या पण देवी मिळतात, पण मी काही अजून त्या आणलेल्या नाही आहेत. पण मला जे आहे ते ही अशी साधी सिंपलच पूजा जी आहे ते आवडते. आणि या दिवशी जे आहे ते नारळाचं पण जास्त महत्त्व असतं, त्याच्यामुळे मी जे आहे ते नारळालाच म्हणजे असं पूजते. त्याच्यावरती काही मुकुट वगैरे काही असं बांधत नाही. जी एकदमच साधी सोपी पूजा आहे मनाला भावणारी, तशीच मी जी आहे ती ही पूजा करते आणि मला जी आहे ती ही पूजा करून खूप छान आणि फ्रेश वाटतं. छान अशी पूजा, आरती, नैवेद्य सगळं दाखवून तयार झाले. आता लगेचच म्हटलं की स्वयंपाकाला पण लागत, कारण का उपवास सुटणार आहे आणि आज जे आहे लवकरच स्वयंपाकाला लागलेले आहे. तसं तर आशूला पण जे आहे ते बाहेर ते खेळायला घेऊन जायचे, पण आशूचे बाबा आहेत त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन राहणार नाही. पण स्वयंपाकाचं एक जे आहे ते म्हटलं लवकर उरकून घेऊयात. आणि आशूच्या फ्रेंडचा बड्डे आहे. सकाळी सांगितलं की त्याला जे आहे ते आम्ही गिफ्ट पण घेऊन आलो होतो. त्याला पण जे आहे ते मला बड्डेला पाठवायचं होतं. त्या हिशोबाने जे आहे ते म्हटलं लवकर उरकूयात. तसं तर गेल्या वेळेस पण त्याच्या एका अजून फ्रेंडचा बड्डे होता आणि त्याला मी जे आहे ते एकट्याला पाठवलं होतं. पण नाही ना तिथं तो ना अजिबातच राहिला नाही. म्हणजे 5-10 मिनटं थांबला आणि लगेचच जे आहे ते आई आई करायला लागला. आणि मग तिथल्या ज्या बाकीच्या मुलांनी जे आहे ते त्याला खाली घेऊन आले होते. मग म्हटलं की चला पुन्हा जे आहे ते मी त्याला आणखीन एकदा वरती सोडून आले बड्डेसाठी आणि परत जे आहे ते मग तो 15-20 मिनटं खेळला.
आणि परत जे आहे ते खाली घेऊन आले त्याला. असंच करतो तो ना, मला सोडून अजिबात राहत नाही आणि कुठे सोडायचं म्हटलं तरी खूप जास्त टेन्शन येतं मग मला. तिथे रडायला लागला तर मग काय करेल काय नाही. आणि तेवढ्या 15-20 मिनिटात माहिती आहे माझा जीव एवढा खालीवर झाला ना, की तो तिथे राहत असेल की नाही, तो काही खात पीत असेल का, किंवा कोणत्या गोष्टीला हात लावत असेल का, दंगा करत असेल का, मस्ती करत असेल का, किंवा रडत असेल का, एवढे जास्त विचार येऊन गेले ना माझ्या त्या 15-20 मिनिटात. मग यावेळेस म्हटलं की चला आपणच जे आहे ते त्याला असं सोडवायला जाऊयात आणि तिथं 5-10 मिनिटं थांबूयात आणि नंतर जे आहे ते तो एकदा तिथे सेट झाला रुळला की मग पुन्हा जे आहे ते त्याला सोडून आपण जे आहे ते घरी येऊया. म्हणजे ना मी आता आशूला अशी हळूहळू सवय लावते की माझ्यापासून तो ना थोडा वेळ जरी आहे ना तो असा राहू शकेल. तसं तर तो आज बाबांसोबत बाहेर ते गेला तरी 1 तास आहे तो खेळून येतो. पण जर आम्ही दोघेही नसलो तर तो ना अजिबात जे आहे ते एकटा असं राहायचं नाव घेत नाही. लगेचच जे आहे ते आठवण काढतो आणि मुलांसोबत जे आहे ते अजिबात खेळायला मागत नाही. मी असलं तर बराच वेळ तो आहे तो खेळतो पण 1 तास खेळेल पण मी नसेल तर मग 5-10 मिनिटं पण जो आहे तो राहणार नाही. आणि असंच जे आहे ते म्हटलं की त्याला सवय लागेल. म्हणजे हळूहळू जे आहे ते आता आपण त्याला बड्डेला किंवा छोटे-छोटे जे कार्यक्रम असतात लहान मुलांचे त्याच्यात जे आहे ते सोडून येऊया, जेणेकरून तो तिथं छान असं मुलांसोबत खेळत बसेल आणि आपली आठवण जी आहे ते काढणार नाही. अशाने जे काय होईल ना की त्याला पण एक आहे ती सवय लागेल, म्हणजे माझ्यापासून अशी थोडा वेळ लांब राहायची. आणि आज जेवणामध्ये छान असे म्हटलं की फ्लॉवरची भाजी बनवूयात, लापशी आणि चपाती करूयात. ते पण बिना कांदा लसणाचं. पहिल्यांदाच जे आहे ते मी बिना कांदा लसणाचं करते. तसं तर मी जे आहे ते यूज करते कांदा लसूण. शेवटी भाव महत्त्वाचा असं मला वाटतं. पण आज म्हटलं की त्याला फ्लॉवरची भाजी आहे आणि त्याला काही एवढं जास्त कांदा खास लागत नाही त्या भाजीला. मग म्हटलं की बिना कांदा लसणाचं जे आहे ते आज बनवूयात. आणि लापशी जी आहे ते घरात सगळ्यांना आवडते. आशू पण जे आहे ते लापशी खाईल. त्याच हिशोबाने जे आहे ते मी इथे बनवायला घेतली होती. तसं तर मला भेंडीची भाजी करायची होती, पण म्हटलं की फ्लॉवर आहे आधी तो संपवूयात आणि नंतर जे आहे ते दुसऱ्या दिवशी भेंडी जी आहे ते वापरून टाकूयात. चला माझा स्वयंपाक करून तयार आहे. आशूला पण जे आहे ते आता मी रेडी केलेलं आहे. त्याला जे आहे ते आता बर्थडे पार्टीसाठी जायचं आहे. त्याचीच इथे जे आहे ते घाई चालली आहे की चल लवकर म्हणून. पण अजून जो आहे तो थोडा वेळ आहे. म्हटलं की चला त्याला जे आहे ते आता खाली सोडून येते आणि थोडा वेळ तिथे आहे ते थांबते आणि परत जे आहे ते माघारी येते. चला आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.